तर मराठी माणसांनी दारं बंद करून घरात बसावं, कर्नाटकच्या आमदारानं मराठी माणसांना धमकी दिली। मुंबईला कर्नाटकमध्ये जोडा अशी मागणी करू काँग्रेस आमदार लक्ष्मण सौदींनी हे वादग्रस्त विधान केलेले आहे। तर अशा धमक्यांना आपण भीक घालत नाही असं प्रत्युत्तर यावर अजित पवारांनी दिलेलं आहे। ಇದನ್ನೇ ನಿಮ್ಮ ಮಂಡ ಆಟವನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ದಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ನಾವು ನಮಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಭಾಗದಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಂಬೈ ಅಧಿವೇಶನದೊಳಗೆ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀವು ನೆನಪಿಟ್ಟುಕೋಬೇಕು। ನೀವೇನಾದ್ರೂ ಈ ಮಂಡತನವನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿದ್ರೆ ಮುಂಬೈಯನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ರಿ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಬರಬಹುದು। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಕಿವಿಮಾತನ್ನ ಹೇಳಿಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ। ತಿನ್ನೋದು ಕರ್ನಾಟಕ, ಕುಡಿಯೋದು ಕರ್ನಾಟಕ ನೀರು, ಇರೋದು ಕರ್ನಾಟಕದ ಸವಲತ್ತುಗಳು, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡು ಬೆಳಗಾವಿಯನ್ನ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ನೀವೇನು ಬಾಡಿಗೆ ಹೋರಾಟಗಾರ ಇದೀರಿ, ನೀವು ಇನ್ನು ಮೇಲೆ ಬಾಲ ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಸುಮ್ಮಕೊಂಡಿರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ संदर्भाದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ का असल्या धमकीला आम्ही भीक घालत नाही। महाराष्ट्रातच मुंबई आहे, मुंबई महाराष्ट्रातच राहणार असं एखाद्या व्यक्तीने केलं म्हणजे काय अख्ख्या त्या कर्नाटकचं मत नाही आहे। ह्या संदर्भातली मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे। आम्ही मुख्यमंत्री सगळेजण सातत्याने प्रयत्न करतो की ती लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये लागावी। आपलं पहिल्यापासूनची भूमिका आहे बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्रामध्ये तो सगळा भाग आपल्यामध्ये निपाणी बेळगाव कारवार तो सगळा भाग आपल्यात आला पाहिजे। अनेकदा तिथल्या निवडणुका झाल्या त्यावेळेस जनतेने पण तसा कौल दिलेला आहे।